आजच्या व्हिडिओमध्ये आपण दह्याचं ताक बनवणार आहोत, जो महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे। तर दह्याचं ताक बनवण्यासाठी मी इथे साधारणतः एक लहान वाटी दही घेतलेली आहे, त्याबरोबरच 3 मिरच्या, इथे मिंट घेतलेली आहे, त्याबरोबरच जीरा आणि अद्रक लसूण घेतलेली आहे, त्याबरोबरच थोडा कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये हा दही टाकून घ्यायचा आहे। दही टाकल्यानंतर आता आपल्याला हे मिरच्या टाकून घ्यायचे आहेत। एक एक करून हे सर्वच इथे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। सर्वांचा एक पेस्ट तयार करून घ्यायचा आहे। बघू शकता सर्व आपण इथे टाकलेले आहोत। आता आपण याचा पेस्ट तयार करून घेऊया। याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार। मी इथे 1 चमच मीठ टाकलेली आहे, त्याबरोबरच थोडा कोथिंबीर पण टाकलेली आहे आणि आता याचा पेस्ट तयार करून घेणार आहे। बघू शकता काही वेळानंतर पेस्ट तयार करून घेतलेला आहे। आता आपण हे एका गंजामध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। आपल्याला जेवढा हा ताक बनवायचा आहे तेवढा आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपला हा ताक रेडी झालेला आहे। बघू शकता तुम्ही। दही शरीरासाठी थंड असतो आणि उन्हाळ्यामध्ये तर हा ताक खूप बनवला जातो। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरोघरी ताक बनवला जातो हा। आणि याच्यामध्ये आता आपण थोडंसं कोथिंबीर आणखीन टाकून घेऊया आणि बघू शकता आपला ताक हा रेडी झालेला आहे। खूपच टेस्टी लागतो हा ताक आणि रेसिपी पण खूप इझी आहे। लवकरात लवकर तुम्ही झटपट 5 मिनिटात ही रेसिपी बनवू शकता। खूपच टेस्टी लागते। आता आपण हा ताक एका ग्लासमध्ये काढून घेऊया। बघू शकता काय मस्त लुक आलेला आहे या ताकाला। तुम्ही हा गाळणीने गाळून पण पिऊ शकता किंवा असंच पण पिऊ शकता। खूपच टेस्टी लागतो हा ताक। बघू शकता काय मस्त दिसतंय बघायला। एकदा तरी नक्की बनवून बघा, खूपच टेस्टी लागतो। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।